श्री स्वामी. आपण असा झटपट होणारा गाजरचा हलवा करून पाहिलात का कधी आता या सीझनला? तर मुद्दाम करा. कढई घेतली, त्याच्यामध्ये तूप घातलं, 4 गाजर किसून घेतलेले ते घातले. केला नसेल या सीझनचा तर मुद्दाम करा आणि नक्की आस्वाद घ्या. रजनीगंधा हे या यूट्यूब चॅनलवरून आपण हा गाजरचा हलवा पाहत आहात. तर एकदा केला तर पुन्हा पुन्हा करून खाल, नक्की करून पहा. गाजरचा किस एकदम बारीक बारीक किसणीची काही आवश्यकता नाही आहे. थोडंसं जाडसर किसणी पण चालणार आहे. त्याच्यावर चांगला किस पाडून घेतला आणि तुपावर जरा एक 5 ते 7 मिनटं चांगला परतायचा, जेणेकरून तुपाचा स्वाद याला पण लागेल आणि खमंगपणा पण येईल. त्याच्यामधला ओलावा निघून जाऊन छान गाजर शिजून येईल. 5-7 मिनटं परतायचा. एक झाकण ठेवून चांगल्या 2 वाफा काढून घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये दूध घालायचं अर्धी वाटी. खवा वगैरे घालण्याची काही आत्ता आवश्यकताही नाही आहे. बघा ना कसा झटपट होतो, सोपा, करायला सुटसुटीत, घरामध्ये आहे त्याच वस्तूंचा वापर करू शकतो. दूध घालून एक वाफ काढायची, छान शिजला जातो. त्याच्यामध्ये किस आणि शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण साखर घालून घेतो आहे. असा झटपट 10 मिनिटात होणारा गाजर हलवा आपण नक्की करून पहा. पोळीबरोबर, एकदम पाहुणे कोणी आले तर नुसतासुद्धा द्यायला छान होतो आहे. मी ह्याच्यामध्ये जवळजवळ 3.5 वाट्या किस आहे, त्याला मी 2 वाट्या साखर घातलेली आहे. आपण आवडी आपल्याप्रमाणे साखर कमी अधिक करू शकता. साखर घातल्यानंतरसुद्धा 1 मिनिट आपण ढवळून घेतो आहे. आता ही साखर विरघळायला लागलेली आहे, त्यामुळे तो आपल्याला जरा थोडासा पातळ वाटतो आहे. पण ही साखर आळणार आहे आणि झटपट आपला हलवा तयार होणार आहे. अगदी नवशिकवाऊ लोकांनासुद्धा झटपट होणारा हलवा. त्याच्यामध्ये थोडासा काजू, बदामचे काप, वेलची, काजू, बदाम, वेलची, पिस्ता, आपल्याजवळ जे ड्रायफ्रूट्स उपलब्ध आहे ते घालून आपण हा मस्त त्याला ड्रायफ्रूटमुळे शाहीपणा आणू शकता. छान 1-2 वेळा परतायचा. आता साखर आळत आलेली आहे आणि शिजूनही चांगला झालेला आहे. हा झटपट 3-4 माणसांसाठी गोड हलवा तयार झालेला आहे. पोळीबरोबर, पुरीबरोबर, नुसतासुद्धा आपण खाऊ शकतो. हा असा तर आपण झटपट हा होणारा गाजर हलवा नक्की करून पहा. कसा झाला त्याचा स्वाद घ्या आणि मला नक्की कमेंट करून सांगा. हा बघा काय सुरेख कलर आलेला आहे. आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया. कसा एकदम रसरशीत पण आहे, ओलावा पण आहे त्याला, बघा एकदम मधुर. तर रजनीगंधा हे यूट्यूब चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.